हिमालयाच्या कुशीत वसलेले कैलास पर्वत, जिथे स्वयं भगवान शंकर आणि माता पार्वती निवास करतात, त्या दिव्य गृहात एका दिवस सूर्यकिरणासारखा तेजस्वी बुद्धीचा मूर्तिमंत अवतार जन्माला आला, श्री गणेश. लहानपणापासूनच गणपतीने आपली अनोखी बुद्धी, भक्ती आणि विनय सर्वांना दाखवली. तो माता पित्यांची सेवा करीत, ध्यान करत आणि प्रत्येक कार्यात परमशुद्धतेचा आदर्श ठेवत असे. देवगण पाहत होते, हा ब्रह्मांडाचा अधिपती, बुद्धीचा देव, पण अजून अविवाहित का? त्याच्या बुद्धीला आणि तेजाला योग्य असा साथीदार नाही का सृष्टीत? तेव्हा सृष्टीकर्ता ब्रह्मदेव स्वतः कैलासावर आले. त्यांच्या सोबत होत्या 2 तेजस्विनी कन्या, वृद्धी आणि सिद्धी. वृद्धी म्हणजे समृद्धी, सुख, सौंदर्य आणि कृपेची मूर्ती. सिद्धी म्हणजे आध्यात्मिक शक्ती, तप, ध्यान आणि आत्मज्ञानाचे प्रतीक. माता पार्वतीने दोन्ही कन्या पाहिल्या आणि तिच्या अंतःकरणात विचार आला, ही दोघी माझ्या पुत्रासाठी योग्य आहे. गणपतीने दोघींना नम्रतेने वंदन केले. त्याच्या विनयात, त्याच्या हस्या चेहऱ्यात आणि ज्ञानमय डोळ्यात दोघींनाही ईश्वराचा प्रकाश दिसला. ब्रह्मदेव, शिव आणि पार्वती यांच्या आशीर्वादाने त्या दिवशी दैवी विवाह संपन्न झाला. देवगंधर्वांनी पुष्पवृष्टी केली, कैलासवर मंगलध्वनी झाले आणि सर्वत्र आनंद पसरला. त्या दैवी मिलनातून 2 पुत्रांचा जन्म झाला, शुभ आणि लाभ. शुभ म्हणजे शुभत्व, मंगलता आणि लाभ म्हणजे समृद्धीचा परिणाम. आजही जेव्हा आपण गणपतीची पूजा करतो, तेव्हा आपण म्हणतो, श्री गणेशाय नमः, वृद्धी सिद्धीस. या मागचा अर्थ एवढाच नाही की गणपतीच्या सोबत 2 पत्न्या आहेत. ही एक आध्यात्मिक कथा आहे, आपल्या अंतःकरणाचा संदेश देणारी.